कालच्या एफएमडीच्या व्हिडिओमध्ये आपलं एक राहिलं होतं. एफएमडी सारखेच दोन रोग आहेत, एक पिग मध्ये होतो आणि हॉर्स मध्ये होतो. जो पिग मध्ये होतो त्याला म्हणतात वेसिक्युलर एक्झॅन्थेमा. परत वेसिकल येतात पिग मध्ये आणि तो डिसीज जो वेसिक्युलर एक्झॅन्थेमा आहे तो होतो तुमचा कॅल्सीव्हायरस मुळे. आणि हॉर्स मध्ये पण एक एफएमडी सारखा रोग होतो, त्याला म्हणायचं वेसिक्युलर स्टोमाटायटिस. स्टोमा म्हणजे तोंड सुजणे आणि वेसिकल म्हणून वेसिकल बनणे आणि तोंड सुजणे म्हणून वेसिक्युलर स्टोमाटायटिस. आणि तो रोग होतो वेसिक्युलो व्हायरस मुळे हॉर्स मध्ये. हे दोन्ही पण डिसीजेस वेसिक्युलर एक्झॅन्थेमा आणि वेसिक्युलर स्टोमाटायटिस हे दोन्ही डिसीज फॉरेन आहेत, भारतामध्ये सापडत नाहीत. ठीक आहे, ते लास्टच्या एफएमडीच्या व्हिडिओमध्ये मला हा मुद्दा सुटला होता माझ्याकडून. ठीक आहे, आज आपण बघणार आहोत रिंडर पेस्ट बद्दल. ठीक आहे, आज आपण बघणार आहोत दुसरा एक व्हायरल डिसीज आहे, त्याचं नाव आहे रिंडर पेस्ट. ह्या डिसीज बद्दल नक्कीच कधी ना काही तुम्ही कुठे ना कुठे ऐकलं असेल. हा जो डिसीज आहे रिंडर पेस्ट, ह्याला म्हणतात कॅटल मधला प्लेग. इट इज कॉल्ड कॅटल प्लेग. ठीक आहे ना. प्लेग म्हणजे काय? प्लेग म्हणजे काय? प्लेग म्हणजे महामारी. कशामधली महामारी? कॅटल मधली महामारी. कॅटल म्हणजे काय? गाई आणि म्हशी. ठीक आहे, कॅटल आणि बफेलो मधली काय महामारी आहे. त्यामुळं ह्याला म्हणायचं कॅटल प्लेग, विच इज दुसरं नाव घ्यायचं, मेन नाव घ्यायचं रिंडर पेस्ट. तर एखाद्या डिसीजला आपण प्लेग कधी म्हणतो? जेव्हा त्या डिसीज मध्ये तिथली मॉर्टॅलिटी आणि मॉर्बिडिटी जास्त असते. म्हणजे डिसीजचा पसार पण खूप जास्त वेगाने होतोय आणि त्याचबरोबर मृत्यूंची संख्या पण झपाट्याने वाढतीये. ज्या डिसीज मध्ये मॉर्बिडिटी आणि मॉर्टॅलिटी हे दोन्ही जास्त आहे त्या डिसीजला आपण त्या पर्टिक्युलर पॉप्युलेशनचा प्लेग म्हणतो. ठीक आहे ना. प्लेग म्हणजे महामारी. ठीक आहे, असेच भरपूर प्लेग आहेत, जसं की कॅटल प्लेग आपण आता बघणार आहोत, हा रिंडर पेस्ट आहे. दुसरा आहे गोट प्लेग म्हणजे तुमचा पीपीआर, आपण नंतर बघणार आहोत पीपीआर रोग काय आहे. तिसरा आहे स्वाईन प्लेग, ज्याला हॉक कॉलरा किंवा स्वाईन फिवर असं म्हणतो. पुन्हा आहे हॉर्स किंवा इक्वाइन प्लेग, हा असतो आफ्रिकन हॉर्स सिकनेस AHS. हा डिसीजला आपण इक्वाइन प्लेग म्हणतो. पुन्हा आहे पोल्ट्री किंवा एव्हियन प्लेग, म्हणजे तो बर्ड फ्लू H5N1 मुळे जो होतो तो बर्ड फ्लू. तसंच डक प्लेग पण असतो, जो डक हर्पीज व्हायरस किंवा अल्फा हर्पीज व्हायरस मुळे होतो, त्याला म्हणायचं डक प्लेग. हे सर्व जे अॅनिमल पॉप्युलेशन मधले प्लेग आहेत हे सर्व व्हायरल डिसीजेस आहेत. प्रत्येकामागचा कॉज हा व्हायरस आहे. पण जो ह्युमन मधला प्लेग आहे, ह्युमन मधली जी महामारी आहे ती होती एयरसिना पेस्टिस या बॅक्टेरियामुळे. ह्युमन मधला जो इकॉलॉजिकल एजंट आहे तो बॅक्टेरिया आहे. बाकी सर्वीकडे काय प्लेग म्हटलं की तो व्हायरल डिसीज आहे. ठीक आहे ना. तर आपण नंतर प्रत्येक डिसीज प्रत्येक अॅनिमल पॉप्युलेशन मधला वेगवेगळे प्लेग बघणार आहोत. ठीक आहे, सध्या आपलं महत्वाचं काय रिंडर पेस्ट म्हणजेच कॅटल प्लेग, कॅटल मधली महामारी. हा डिसीज होतो मोरबिली व्हायरस मुळे. मोरबिली व्हायरस हा एक पॅरामिक्झोविरिडी नावाची फॅमिली आहे. जेव्हा आपण मायक्रोबायोलॉजी बघणार आहोत तेव्हा आपण ते बघून घेऊ. तर ह्या पॅरामिक्झोविरिडी मधला हा मोरबिली व्हायरस जो काय प्लिओमॉर्फिक आहे. कसा आहे? प्लिओ म्हणजे काय? त्याचे अनेक फॉर्म आहे. प्लिओ म्हणजे मेनी आणि मॉर्फ म्हणजे फॉर्म. प्लिओ म्हणजे मेनी, प्लिओमॉर्फिक. प्लिओमॉर्फिक हा व्हायरस कसा आहे? प्लिओमॉर्फिक आहे. प्लिओ म्हणजे अनेक, मॉर्फ म्हणजे काय? त्याचे रूप, त्याचे अनेक रूप आहेत. तो कसा येऊ शकतो? चौकोनी, षटकोनी, त्रिकोणी, गोलाकार, कसा आहे? हा असा एक प्लिओमॉर्फिक व्हायरस आहे जो की एनोलप्ट आहे. आणि एनोलप्ट असतं लिपिडचं असतं. कशाच असतं? लिपिडचं असतं. तर हे एनोलप्ट व्हायरस आहे ज्याच्यामध्ये तुमचा काय हा RNA व्हायरस आहे. हा कसा व्हायरस आहे? RNA. त्यामध्ये सिंगल स्टँडर्ड RNA आहे, त्याची हेलिकल सिमेट्री आहे. हा सिंगल स्टँडर्ड RNA व्हायरस जो की एनोलप्ट आहे. ठीक आहे ना. हा एनोलप्ट व्हायरस आहे. हा मोरबिली व्हायरस, त्याचे जो हा व्हायरस आहे मोरबिली व्हायरस, ह्या व्हायरसचे वेगवेगळे अँटीजेनचे रूप आहेत. एक वेगळे अँटीजेनिक सिमिलरिटी आहे मोरबिली व्हायरस मध्ये, ह्या पॅरामिक्झोविरिडी मध्ये, जे की रिंडर पेस्ट करते, कॉज करते कॅटल मध्ये, पीपीआर इन गोट्स, कॅनल डिस्टेंपर इन डॉग्स आणि मिझल्स इन ह्युमन. तुम्हाला जर विचारलं हे जे रोग आहेत रिंडर पेस्ट, पीपीआर, CD, मिझल्स यांच्यात काही रिलेशन आहे का? तर रिलेशन आहे. यांचे जे व्हायरस आहेत हे सर्व बिलॉंग्स टू पॅरामिक्झोविरिडी. सर्व मोरबिली व्हायरस आहेत. ते एकमेकांसोबत अँटीजेनिक म्हणजे जे रूप आहेत हे सिमिलर आहेत. अँटीजेनिक सिमिलरिटी दाखवतात. ते कुठले कुठले? रिंडर पेस्ट इन कॅटल जो की कॅटल प्लेग आहे,
पीपीआर इन गोट, जो गोट प्लेग आहे, कॅनन डिस्टेंपर इन डॉग्स, तो आपण शिकणार आहोत, आणि मिझल्स इन ह्युमनलिंग्स. ठीक आहे ना. हा प्रश्न एक्झाम खास करून विचारतात की पीपीआर इज रिझेम्बलन्स विथ विच ऑफ द फॉलोइंग डिसीज, आणि त्यात कुठतरी सीडी असतं किंवा कुठतरी मिझल्स ऑप्शन असतं, तर ते आपल्याला माहित पाहिजे. ठीक आहे. तर सध्या एवढं कळलं. हा जो रिंडरपेस्ट नावाचा रोग आहे त्याचं एक वैशिष्ट्य आहे. हा रोग आता आपल्या भारतात सापडत नाही किंवा जगात सापडत नाही. जगामध्ये आतापर्यंत 2 रोग इरॅडिकेट झालेले आहेत, त्यांचा समूळ नाश झालेला आहे. इरॅडिकेट म्हणजे काय, मुळापासून ते उपटून काढलेले आहेत. असे 2 डिसीज आहेत. एक ह्युमन मधला स्मॉल पॉक्स, जो की व्हायरलो व्हायरसमुळे होत होता, आणि अॅनिमल पॉप्युलेशन मधला रिंडरपेस्ट, जो की मोरबिली व्हायरसमुळे होत होता. जो स्मॉल पॉक्स नावाचा व्हायरस आहे तो जगामधनं 1980 ला इरॅडिकेट झाला, आणि तो स्मॉल पॉक्स नावाचा जो रोग आहे व्हायरलो व्हायरसमुळे होतो, तो 1977 मध्ये भारतातून इरॅडिकेट झाला. पहिल्यांदा भारतात इरॅडिकेट झाला 77 मध्ये, 1977 मध्ये, 1980 मध्ये जगामधनं तो रोग स्मॉल पॉक्स नावाचा रोग ह्युमन मधला इरॅडिकेट झाला. हा रिंडरपेस्ट आहे. हा रिंडरपेस्ट 2006 मध्ये भारतातून इरॅडिकेट झाला, आणि जगामधलं 2011 ला हा इरॅडिकेट झाला. ते कोण डिक्लेअर करतं इरॅडिकेट झालं नाही झालं डिसीज, तर हे WHO वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन हे डिक्लेअर करत असते. आणि अॅनिमल मध्ये अॅनिमल हेल्थ ऑर्गनायझेशन, त्याला OIE म्हणतो आपण, हे डिक्लेअर करत असतं. हे दोघं मिळून डिक्लेअर करत असतात. तर ह्युमन मधला स्मॉल पॉक्स व्हायरल व्हायरसचा, आणि अॅनिमल पॉप्युलेशन मधला रिंडरपेस्ट आपला मोरबिली व्हायरसचा, हे 2 डिसीज जगातून इरॅडिकेट झालेले आहेत. ठीक आहे. तसंच अजून एक डिसीज आहे भारतामधला, स्पेशली भारतातून तो इरॅडिकेट झालाय, तो म्हणजे पोलिओ डिसीज. आपण बघितले 2014 मधून 2014 पासून भारतामध्ये पोलिओ सापडत नाहीये. 2014 ला भारतामधनं पोलिओ संपला असं डिक्लेअर केलेलं आहे. तर आपण कधी म्हणायचं डिसीज इरॅडिकेट झाला, असं कधी म्हणू शकत नाही. इरॅडिकेट झाला, मला वाटलं इरॅडिकेट झाला, इरॅडिकेट झाला असं म्हणू शकतो का मी? नाही. तर डिसीज कधी इरॅडिकेट झालाय कसं सांगायचं, कधी डिक्लेअर करतं WHO किंवा OIE की डिसीज हा इरॅडिकेट आहे? जेव्हा त्या डिसीज बद्दल कुठलीही एकही सिंगल केस सापडत नाही सतत 10 वर्ष, सतत 10 वर्ष झालं, त्याची एक सिंगल केसही नोट होत नाही या जगामध्ये, कुठेही सापडत नाही, एव्हिडन्स सापडत नाही, तेव्हा आपण म्हणतो की तो पर्टिक्युलर डिसीज हा इरॅडिकेट झालेला आहे. तर हा रिंडरपेस्ट हा इरॅडिकेट झालेला आहे. मग तुम्ही म्हणताल सर हा इरॅडिकेट झाला, आपण शिकतोय काय? पण ह्या डिसीजचं एवढं महत्व आहे की या डिसीजनं अक्षरशः महामारी, जसं आता तुम्ही लंपी स्किन मध्ये बघतात अॅनिमल मध्ये, किंवा तुम्ही बर्ड फ्लू मध्ये बघतात, आपण जो टीव्हीवर बघतो, किंवा माणसामधला जो प्लेग होता किंवा माणसामधला कोविड होता, तसाच हा इतका महाभयंकर रोग होता ज्याच्यामध्ये कॅटलचे फ्लॉक मरून जायचे, हागवण लागायची. ह्या रोगामध्ये मेन लागतं हागवण, त्याला बुळकांडी म्हणतो आपण. बुळकांडी म्हणजे हागवण. वॉटरी डायरिया होतो, जेट लाईक डायरिया होतो, आणि हजारो शेकडो लाखो जण मरून जायचे सर्व जगातले. ठीक आहे ना. हा इतका इम्पॉर्टंट डिसीज होता त्या काळामध्ये की फ्रान्समध्ये ह्या डिसीजचा अभ्यास करण्याकरता पहिलं वेटरनरी कॉलेज काढण्यात आलं. जगामधलं पहिलं वेटरनरी कॉलेज ह्या डिसीज मुळे बनलं. कुठं बनलं? फ्रान्समध्ये. फ्रान्समध्ये एक लायन नावाची जागा आहे, लिओन म्हणा, लायन म्हणा, काही म्हणा, लिओन मोर करेक्ट आहे, लिओन. हे 1762 मध्ये पहिलं कॉलेज ह्या रोगामुळे बनलं. इतकं इम्पॉर्टंट आहे. तर तुम्हाला विचारलं याचं महत्व काय ह्या रोगाचं, तर ह्या रोगामुळे disease plays instrumental role in the formation of first veterinary college in the world, that is in France, Lyon, 1762 मध्ये झालं. भारतामध्ये पहिलं वेटरनरी स्कूल हे बनलं होतं 1877 मध्ये तुमच्या बबुघर सध्याचं हापूरचं सध्याचं नाव आहे, हापूर UP मध्ये. हे पहिलं वेटरनरी स्कूल बनलं होतं 1877 मध्ये. इंग्रजांनी बांधलं होतं त्यांचे घोडे वगैरे नीट करायला. त्यानंतर भारतामध्ये पहिलं वेटरनरी कॉलेज बनलं लाहोरमध्ये 1882 मध्ये. कधी बनलं? 1882 मध्ये पहिलं लाहोरमध्ये कॉलेज बनलं होतं. पण आत्ताचा जर भारत म्हणला, कंटेम्पररी भारत म्हणला, आत्ताच्या भारताचं जर पहिलं कॉलेज कुठलं आहे तर ते आहे बॉम्बे वेटरनरी कॉलेज, BBC. सध्याचं मुंबई वेटरनरी कॉलेज ते बनलं 1886 मध्ये भारतामध्ये. ठीक आहे ना. आणि ते आपल्या सर्वांना गर्वाची गोष्ट आहे की ते आपल्या मातृसाहेब पाळलं आहे, बॉम्बे वेटरनरी कॉलेज. ओके. तर
सध्या एवढं तुम्हाला समजलं की नेमकं डिसीजची पार्श्वभूमी काय. आता तुम्हाला याच्यामध्ये मी एक एक गोष्टी याच्यामधल्या सांगत जाईल. ठीक आहे. तर आता आपण याचं बघूया आणि डिसीजची थोडीशी इपिडेमॉलॉजी बघूया. ठीक आहे. हा डिसीजचा होस्ट कोण आहे? होस्ट आहे कॅटल. फक्त आणि फक्त कॅटल मध्ये होतो हा रोग, गाई आणि म्हशी, बाकी कोणामध्ये होत नाही, फक्त ह्या कॅटल मध्ये होतो. झुनॉटिकली इम्पॉर्टंट नाहीये. आणि कसा होतो? कॅटलचे सर्व सिक्रिएशन्स, एक्सक्रिएशन म्हणजे जसं युरिन झालं, जसं फिसेस झालं, त्याची सलाइवा झाला, हा सर्वांमुळे तो रोग पसरतो. हा रोग कंटेजियस पण आहे, कॉन्टॅक्ट थ्रू पण होतो, थ्रू एअर होतो, थ्रू वॉटर होतो, कंटॅमिनेटेड वॉटर, कंटॅमिनेटेड फॉडर. ठीक आहे ना. ह्या सर्व कारणामुळे हा रोग होतो. याचा होस्ट काय? कॅटल आहे. त्याचा होस्ट एकमेव असल्यामुळं आणि ह्या व्हायरसचे फक्त एकच रूप असल्यामुळं हा रोग आपल्याला आटोक्यात आणता आला. याचे जर मल्टिपल होस्ट असले असते तर आपल्या प्रत्येक इच अँड एव्हरी होस्ट मध्ये जाऊन वॅक्सिनेशन करणं पॉसिबल झालं नसतं. म्हणून डिसीज इरॅडिकेशन साठी सर्वात महत्वाचं काय की त्या जर इझियर इरॅडिकेशन करत असेल तर आपल्याला त्याला एकच होस्ट पाहिजे आणि जो कुठला व्हायरस आहे त्याचा एकच फॉर्म पाहिजे. तर काय होतं? तो रोग लवकर इरॅडिकेट करता येतं थ्रू वॅक्सिनेशन. जेव्हा आपण 90% वॅक्सिनेशन करतो सतत एक 8 ते 10 वर्ष आपोआप तो डिसीज इरॅडिकेट व्हायच्या मार्गावर चालायला लागतो. कारण त्या जो कॉझेटिव्ह एजंट आहे, जो हिटोलॉजिकल एजंट आहे, त्याला सर्व्हाइव्ह व्हायला फेवरेबल होस्ट मिळत नाही. कारण त्याला सर्व्हाइव्ह होत असेल तर त्याला एक फेवरेबल होस्ट पाहिजे त्याच्यामध्ये इम्युनिटी नाहीये, तरच तो सर्व्हाइव्ह होऊ शकतो, नाहीतर तो रोग सर्व्हाइव्ह होऊ शकत नाही. ठीक आहे ना. तो जो व्हायरस आहे तो. तर हा डिसीजला मग कसे म्हणलं प्लेग म्हणतात. का प्लेग म्हणतात? कारण ह्याची जी मॉर्बिडिटी आहे, जी लागण आहे रोगाची, ती 100% आहे. एखाद्या पर्टिक्युलर फ्लॉक मध्ये हा रोग आला तर तिथे सर्व जनावरांना बाधित होतात. आणि दुसरं काय? मॉर्टॅलिटी. त्याच्यामध्ये जर एखाद्या जनावरा म्हणजे 100 जण असतील आणि सर्वांना लागण झाली तर 90% जनावर म्हणजे मरतात. म्हणून इथे मॉर्टॅलिटी पण जास्त आहे, मॉर्बिडिटी पण जास्त आहे. म्हणून हा डिसीजला आपण प्लेग म्हणतो. पुन्हा काय? इन्क्युबेशन पिरियड. इन्क्युबेशन पिरियड किती? तर सर्वप्रथम इन्क्युबेशन पिरियड म्हणजे काय? माझ्या बॉडीमध्ये पर्टिक्युलर बॅक्टेरिया म्हणा, व्हायरस म्हणा, कुठला पण पॅथॉलॉजिकल एजंट गेला, तो गेल्यापासनं ते माझ्या बॉडीनं पहिलं साइन सिम्पटम दाखवण्यापर्यंत जो काळ आहे त्याला म्हणायचं इन्क्युबेशन पिरियड. म्हणजे तो व्हायरस आतमध्ये जाईल, स्वतःला सेफ जागा बघेल, तिथं तो रिप्लिकेट होईल, हळूहळू खाईल, पिईल, मोठा होईल आणि मग त्याचे काम करायला लागेल आणि मग बॉडी साइन सिम्पटम दाखवते. तर तो बॉडीच्या मध्ये एंटर करण्यापासून ते माझ्या बॉडीनं साइन सिम्पटम दाखवण्यापर्यंत जो काळ आहे त्याला म्हणायचं इन्क्युबेशन पिरियड. आणि ह्याचा इतका शॉर्ट इन्क्युबेशन पिरियड आहे, ओनली विदिन 8 days तो जनावर काय करतो? साइन सिम्पटम दाखवायला लागतो. ठीक आहे. ही झाली याची इपिडेमिओलॉजी. ठीक आहे ना. इपिडेमिओलॉजी म्हणजे नेमकं काय नाही आपण डिटेल बघणार आहोत डीपी शिकताना. सध्या लक्षात ठेवा इपिडेमिओलॉजी म्हणजे काय? त्या रोगाची पार्श्वभूमी. ठीक आहे ना. सध्या एवढं लक्षात ठेवा. नंतर काय? पॅथॉलॉजी. हा रोग नेमका हा व्हायरस कसा अटॅक करतो? मग थ्रू कंटॅमिनेटेड वॉटर म्हणा, फॉडर म्हणा, कुठल्या पण गोष्टीनं हा रोग अॅनिमलच्या काय होणार? हा आपला अॅनिमल. ठीक आहे. ह्या अॅनिमलच्या बॉडीमध्ये एंटर होणार आणि एंटर झाल्या हा पहिले लिम्फॅटिक सिस्टीमवर अटॅक करणार. आणि सर्वात जवळच्या लिम्फॅटिक सिस्टीम मधलं पार्ट कुठलं आहे? टॉन्सिल्स. नाका वाटायला तरी टॉन्सिल्स मिळणार आहे, तोंडा वाटायला तरी टॉन्सिल्स मिळणार आहे. टॉन्सिल्स हे पहिले अटॅक हा व्हायरस टॉन्सिल्स वर करतो, लिम्फॅटिक सिस्टीम अटॅक करतो. आणि काय करतो? तिथले जे लिम्फोसाइट्स आहेत, काय लिम्फोसाइट्स, सर्व ल्युकोसाइट, सर्व WC म्हणत नाही, स्पेशली फक्त लिम्फोसाइट म्हणतोय मी. ल्युकोसाइट नाही, ल्युकोसाइट ही ब्रॉड कॅटेगरी झाली. ल्युकोसाइट म्हणजे WBC आणि त्यातला एक प्रकार आहे लिम्फोसाइट. तर हा व्हायरस काय करतो? ह्या लिम्फोसाइट्स वरती अटॅक करतो, तिथं त्यांचं नेक्रोसिस घडवून आणतो. ठीक आहे ना. आणि त्यानंतर हा व्हायरस घुसतो डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये. कुठे जातो? डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये. आणि जो आपला डायजेस्टिव्ह ट्रॅक आहे, त्याचा जो इपिथेलियम आहे त्याच्यावर अटॅक करतो. जसं एफएमडीचा व्हायरस हा आपल्या स्किन वरचा, डर्मिस वरती एपिथेलियोट्रॉपिक होता, तो
स्किनवर अटॅक करायचा, डर्मिसवर अटॅक करायचा, तसा हा व्हायरस डायजेस्टिव्ह सिस्टीमच्या एपिथेलियमवर अटॅक करतो. तर ह्या व्हायरसला आवडतं काय? लिम्फॅटिक सिस्टीम. लिम्फॅटिक सिस्टीम सर्व व्हायरसला आवडते, त्यात विशेष काय नाही. इच अँड एव्हरी व्हायरस इन द वर्ल्ड अटॅक्स ऑन द लिम्फॅटिक सिस्टीम. पहिलं तो लिम्फॅटिक सिस्टीमला करतो, कारण लिम्फॅटिक सिस्टीमच काय आपली मेन आर्मी आहे. तर पहिल्यांदा हा आपल्या आर्मीलाच मारतो. कुठलाही व्हायरस पहिल्यांदा लिम्फॅटिक सिस्टीमलाच मारतो. पण ह्या व्हायरसचं स्पेशल काय? डायजेस्टिव्ह सिस्टीम. ह्याला काय आवडते? डायजेस्टिव्ह सिस्टीम. डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये काय आवडतं? इपिथेलियम. तो इपिथेलियम हा डायजेस्टिव्ह सिस्टीमचा पूर्ण बक्कल तोंडापासून ढुंगणापर्यंत जेवढा काही इपिथेलियम आहे त्याच्यावर हा व्हायरस काय करतो? अटॅक करतो आणि तिथं काय करतो? नेक्रॉसिस करतो. पुन्हा ते कसं करतो? इपिथेलियम टिश्यूचं ऑफ डायजेस्टिव्ह सिस्टीम त्याचं काय करतो? नेक्रॉसिस करतो. ठीक आहे, एवढं झालं. ही याची एक ढोबळ मनाने शॉर्ट मध्ये पॅथॉलॉजी. ठीक आहे, त्यानंतर मग साइन अँड सिम्पटम्स काय दाखवेल? साइन अँड सिम्पटम्स. ठीक आहे ना. पहिलं साइन तर काय असेल? कुठल्या व्हायरस मध्ये आला? फिवर येणार. फिवर, ताप येणार अॅनिमलला. ताप आल्यामुळं अॅनिमल खाणार नाही, इनॲपेटन्स होणार. खाणार पण कमी खाणार, आणि खाणारच नाही म्हणजे अनोरेक्सिया. तर फिवर येते, इनॲपेटन्स होईल किंवा अनोरेक्सिया होईल. पुन्हा तहान लागत नाही अॅनिमलला, त्याला म्हणायचं डिस्पेप्सिया. काय म्हणायचं? डिस्पेप्सिया. पेप्सी म्हणजे तहान. डिस्पेप्सिया. डिस म्हणजे तुटणे, नसणे. डिस्पेप्सिया होतो, इनॲपेटन्स होते, फिवर यायला लागते. आणि जेव्हा तो व्हायरस डायजेस्टिव्ह सिस्टीमवर अटॅक करतो, जेव्हा तो इंटेस्टाईन वरती अटॅक करतो, तेव्हा काय होतं? तिथं लागतं डायरिया. काय होतो? डायरिया. काय होतं? डायरिया किंवा डिसेंट्री. डायरिया किंवा डिसेंट्री. डायरिया आणि डिसेंट्री मध्ये फरक काय असतं? डायरियामध्ये फक्त आणि फक्त फिकल मॅटर लिक्विड फॉर्म मध्ये बाहेर निघतं, त्याला म्हणायचं डायरिया. पण डिसेंट्री म्हणजे काय? जेव्हा फिकल मॅटर लिक्विड फॉर्म मध्ये बाहेर येते, पण त्याच्यामध्ये काहीतरी म्युकस आहे किंवा ब्लड आहे, त्याच्यामध्ये काहीतरी रक्त मिश्रित किंवा तुमचं शेंबूड मिश्रित असेल तर त्याला म्हणायचं डिसेंट्री. नाहीतर सरळ सरळ फक्त फिकल मॅटर लिक्विड फॉर्म मध्ये त्याला म्हणायचं डायरिया. आणि इथं जो डायरिया होतो हा एक क्लासिकल डायरिया, शूटिंग टाइप ऑफ डायरिया. असं वाटतं की अॅनिमल शूट करायला, त्याला म्हणायचं शूटिंग टाइप ऑफ डायरिया. तुम्हाला कोण विचारलं की रिंडरपेस्टचा क्लासिकल सिम्पटम काय? तर शूटिंग टाइप ऑफ डायरिया. आणि जेव्हा जेव्हा अॅनिमलला डायरिया होतो, अॅनिमलच्या बॉडीमध्ये फ्लूइड कमी होतं, बॉडीला डिहायड्रेशन होऊ लागते, आणि डिहायड्रेशन होतं, ब्लड मधलं पण पाणी कमी होतं, म्हणून हायपोवॉल्युमिया होतो. तर ह्या डिहायड्रेशनमुळे आणि हायपोवॉल्युमियामुळे काय होतं? अॅनिमलची डेथ होते. ठीक आहे ना, समजलं? डायरिया. आणि डायरिया अजून इम्पॉर्टंट आहे म्हणजे सोडियम, पोटॅशियम, क्लोराइड असे इम्पॉर्टंट आयन्स, इलेक्ट्रोलाइट्स पण बाहेर जातात बॉडी. त्यामुळे आयनचं पण इम्बॅलन्स होतं, प्लस बॉडी डिहायड्रेट होते. या दोन कारणामुळे काय होतं? तुमचा अॅनिमल हा दगावून जातो डायरियामुळे. ठीक आहे. आता आपल्या सर्व काही गोष्टी कळल्यात. रोग काय आहे, कसा होतो, काय होतो, पुन्हा त्याचे साइन सिम्पटम्स काय, पॅथॉलॉजिक रिजन्स काय, म्हणजे पॅथॉलॉजी म्हणजे पोस्टमॉर्टम केल्यानंतर आपल्याला काय रिजन सापडतं, हे आपल्या सर्व कळलेलं आहे. आता या रोगाची ट्रीटमेंट कशी करायची? ठीक आहे ना. सर्वात महत्वाचं पहिली गोष्ट, डिहायड्रेशन होत आहे, त्या बॉडीला हायड्रेट करा त्याला विथ द फ्लूइड मध्ये मग तुमचा डीएनएस आणि आरएल. ठीक आहे ना. आणि तुमचं डेक्स्ट्रोज नॉर्मस लाईन आणि रिंगर लॅक्टेट यांना आपण काय करतो? हायड्रेट करतो बॉडीला. ठीक आहे. त्यात सर्वात महत्वाचं काय? आरएल आहे. आरएल मध्ये काय असतं? सोडियम असतं, पोटॅशियम पण असतं आणि क्लोराइड पण असतं. डीएनएस मध्ये काय? नॉर्मल सलाईन. सलाईन म्हणजे काय? मिठाचं पाणी. मीठ म्हणजे काय? NaCl. आणि डेक्स्ट्रोज म्हणजे शुगर. पण मी काय म्हटलं, डायरिया जेव्हा होतो अॅनिमलला तेव्हा काय होईल? सोडियम लॉस होईल, क्लोराइड लॉस होईल आणि पोटॅशियम. आणि सर्वात जास्त पोटॅशियमचा लॉस होतो थ्रू डायरिया. तर आपल्याला पोटॅशियम द्यायचंय. डीएनएस मध्ये पोटॅशियम आहे का? सोडियम आहे, क्लोराइड आहे, डेक्स्ट्रोज आहे. पोटॅशियम आहे का? नाही. पोटॅशियम कुठे? फक्त आरएल मध्ये आहे. ठीक आहे ना. म्हणून आरएल लावतात. म्हणून जेव्हा जेव्हा डायरिया असतं तेव्हा तुम्हाला आरएल लावणं कंपल्सरी आहे. आणि डीएनएसचं काम काय? अगेन डीएनएस तुम्हाला नॉर्मल सलाईन दिल्यामुळे सोडियम क्लोराइडची तुम्हाला भरपाई करून देतं. प्लस डेक्स्ट्रोज एनर्जी आहे.
अॅनिमल खात नाहीये, अॅनिमलला काय इनॅपेटन्स झालेला आहे, अॅनिमल काय खात नाहीये, मग त्याला ताकद हवी की नाही. ताकदचा सगळ्यात सिंपल फॉर्म्युला कुठला आहे, इन्स्टंट एनर्जी सोर्स काय, डेक्स्ट्रोज आहे, शुगर आहे. म्हणून हे डीएनएस पण देणं गरजेचं आहे. डीएनएस हे ताकदीसाठी आहे प्लस इलेक्ट्रोलाइट बॅलन्स करण्यासाठी पण आहे, पण सर्वात इम्पॉर्टंट आरएल आहे, कारण आरएल मध्ये पोटॅशियम आहे आणि डायरिया थ्रू पोटॅशियम आयन सर्वात जास्त लॉस होतात. ठीक आहे, म्हणून डायरियाच्या पेशंटमध्ये आरएल देणं म्हणजे देणं कंपल्सरी आहे. या उलट जेव्हा आपण मोनोगॅस्ट्रिक अॅनिमलचा अभ्यास करतो, कॅट अँड डॉगचा, जेव्हा ओमेशन होतं, ओमिट करतं कुठला अॅनिमल, डोमिनंट ओमिट करत नाही सहसा, पण डॉग आणि कॅट जे मोनोगॅस्ट्रिक अॅनिमल्स आहेत किंवा डुक्कर जेव्हा ओमिट करतं, ओमेशनद्वारे क्लोराइड आयन जास्त लॉस होतात. कुठले, क्लोराइड. कारण पोटामध्ये काय, HCl आहे, पोटात काय, ऍसिड मध्ये काय, हायड्रोक्लोरिक ऍसिड आहे, त्यामध्ये काय, Cl जास्त आहे. म्हणून पोटातून जेव्हा उलटी करतं तेव्हा क्लोराइड आयन लॉस होतात आणि तेव्हा डीएनएस कामाला येतं, कारण डीएनएस मध्ये जास्त क्लोराइड आहे प्लस एनर्जी आहेच आहे. म्हणून जेव्हा जेव्हा ओमेशन होतं, फक्त ओमेशन आहे, डीएनएस लावा. पण डायरिया आहे तर तुम्हाला आरएल लावायचं आहे, सोबत डीएनएस पण लावायचं आहे. ओमेशन मध्ये आरएल लावायची सहसा गरज नाही, पण डायरिया मध्ये तुम्हाला डीएनएस पण लावायचा आहे आणि आरएल पण लावायचा आहे. ओमेशन मध्ये फक्त डीएनएस लावायचं आहे. ठीक आहे, तर हे थंब रूल तुम्हाला सांगितला. जरूर नाही प्रत्येक असं असलं पाहिजे, पण हा थंब रूल आहे. डायरिया असेल डीएनएस प्लस आरएल, फक्त ओमेशन असेल तर फक्त डीएनएस, आणि दोन्ही असेल तर गपचूप डीएनएस पण लावा, आरएल पण लावा. ठीक आहे. पुन्हा दुसरं ट्रीटमेंट काय करायचं, आपण बॉडीला हायड्रेट केलं, पण जेव्हा जेव्हा व्हायरस अटॅक करतो तेव्हा काय होतं, तो लिम्फॅटिक सिस्टीम अटॅक करतो, त्यामुळे लिम्फोसायटोपिनिया होतो, आपली WBC कमी होतात, आपली आर्मी कमी होते, त्यामुळे बॅक्टेरियाला चान्स मिळतो ग्रो व्हायचा, बॅक्टेरिया अटॅक करतात, तर आपली बॉडी कमजोर होते. मग कमजोर झाली की बॅक्टेरिया काय म्हणतात, बॉडी कमजोर झाली आहे, अटॅक करायच्या बॉडीवरती, मग आपली बॉडी, मग तेव्हा बॅक्टेरियाचं इन्फेक्शन होतं. आणि ते कसं, प्रायमरी इन्फेक्शन आहे सेकंडरी इन्फेक्शन आहे, प्रायमरी इन्फेक्शन तर व्हायरसने केलं, मग सेकंडरी इन्फेक्शन बॅक्टेरिया केलं, म्हणून सेकंड्रियल बॅक्टेरियल इन्फेक्शन. आणि ते अवॉइड करण्याकरता अँटीबायोटिक व्हायरसवर काम नाही करत, पण अँटीबायोटिक बॅक्टेरियावर काम करते आणि बॅक्टेरियाला मारते, जेणेकरून सेकंडरी बॅक्टेरियल इन्फेक्शन होणार नाही. कारण बॅक्टेरिया, व्हायरसने अटॅक केला, म्हणून बॅक्टेरियाने बी केला, अजून बॉडी वीक होते, तर किमान व्हायरस सोबत बॉडी लढेल, पण बॅक्टेरियाचा लोड ही अँटीबायोटिक्स दूर करते, म्हणून अँटीबायोटिक्स थेरपी द्यायची. ठीक आहे. तिसरं काय देऊ शकतो आपण ह्यामध्ये, तुम्ही मल्टीव्हिटॅमिन द्या, मल्टीव्हिटॅमिन द्या, कारण मल्टीव्हिटॅमिन काय होतं, इम्युन सिस्टम स्ट्रॉंग होते, प्लस तुमचे भूक वाढते जनावरांची, जनावर खायला लागतं, म्हणून मल्टीव्हिटॅमिन. सिंपल ट्रीटमेंट आहे, हायड्रेशन थेरपी. दुसरे काय, आणि आपण हायड्रेशन थेरपी एकदम डिटेल मध्ये शिकणार आहोत. ठीक आहे ना. तर हायड्रेशन थेरपी तेव्हा परत सगळे मुद्दे सांगेन. हायड्रेशन थेरपी 1 नंबर, दुसरे अँटीबायोटिक्स, तिसरं मल्टीव्हिटॅमिन द्या आणि रेस्ट द्या, अॅनिमलला आराम द्या, रेस्ट इज अ बेस्ट. तर ही याची ट्रीटमेंट झाली. पण रोग होऊ नयेच म्हणून काय करायचं, प्रिव्हेन्शन काय करायचं, प्रिव्हेन्शन सेम FMD सारखंच आहे, काही वेगळं नाही. वॅक्सिनेशन करा, अॅनिमल्स सर्वात इम्पॉर्टंट काय करायचं, वॅक्सिनेशन करणं आहे. ठीक आहे ना, वॅक्सिनेशन करायचं आहे. आपलं 90% वॅक्सिनेशन झालं पाहिजे, तर वॅक्सिनेशन सर्वात इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. आणि दुसरी गोष्ट काय, प्रिव्हेन्शन मध्ये सर्वात इम्पॉर्टंट वॅक्सिनेशन आहे. आणि जर कंट्रोल मध्ये जर डिसीज झाला तर त्या अॅनिमलला आयसोलेशन करायचं, वेगळं करायचं, त्याचं खाणं पिणं, ट्रीटमेंट त्या कंट्रोलमध्ये, आयसोलेशन, त्याला वेगळं करणे, त्याचं खाणं पिणं वेगळं वेगळं बघणे. आणि दुसरी गोष्ट काय, त्या अॅनिमलची अर्ली आणि प्रॉम्प्ट ट्रीटमेंट करणे. ठीक आहे. त्यामुळे काय होईल, त्या रोगाचं कंट्रोल होईल, तो रोग जास्त पसरणार नाही, जितकं आहे तिथंच राहील. तर कंट्रोल आणि कंट्रोल म्हणजे त्या रोगाला तिथंच ठेवायचं. आणि प्रिव्हेन्शन म्हणजे काय, रोग होऊ द्यायचा नाही, त्यासाठी वॅक्सिनेशन आहे. ठीक आहे ना. बाकीच्या FMDच्या व्हिडिओमध्ये मला मी डिटेल सांगितलं प्रिव्हेन्शन, प्रिव्हेन्शन कंट्रोल कसं आहे, सेम तेच प्रिव्हेन्शन कंट्रोल मेजर्स तिचे आहेत. ठीक आहे. थँक्यू. आता बघणार आहोत काही पॅथोजोनिक लिजन्स. ठीक आहे ना. ह्या डिसीजचे काही लिजन्स, टिपिकल लिजन्स आहेत का. तर बक्कल म्युकोजा, आपला जो बक्कल म्युकोजा आहे ना, म्हणजे हा बक्कल दाढीचा, तोंडाचा जो म्युकोजा आहे तिथला, तिथं होतो नेक्रोसिस. काय होतं,
नेक्रोसिस. नेक्रोसिस ऑफ बक्कल म्युकोजा इज अ कॅरेक्टरिस्टिक ऑफ द रिंडरपेस्ट. पुन्हा काय होतो, जो अबुमॅझम आहे, अबुमॅझम, ठीक आहे ना, अबुमॅझम इज ऑल्सो नोन एज द ट्रू स्टमक ऑफ एनिमल. ठीक आहे ना, त्याला ग्लँड्युलर स्टमक म्हणतात. आपले जे रुमिनंट्स आहेत त्यांच्यामध्ये स्टमकचे, त्यांच्या पोटाचे 4 हिस्से असतात. तुमचा रुमेन, रेटिक्युलम, ओमॅझम, अबुमॅझम. आपण नंतर बघणार आहोत. त्यातला जो अबुमॅझम आहे त्याला म्हणायचं ट्रू स्टमक, त्याला म्हणायचं ग्लँड्युलर स्टमक. त्याच्यामध्ये तुमच्या ग्लँड्स असतात जे एन्झाईम सिक्रेट करतात. तर ह्या जो ग्लँड्युलर स्टमक आहे, तो चौथा पार्ट सगळ्यात शेवटचा पार्ट आहे तुमच्या पोटाचा, पोटी पोटाचा, रुमिनंट्स मधल्या. तिथं होतात हेमोरेजिक स्ट्रिप्स. काय होतात? हेमोरेजिक स्ट्रिप्स. म्हणजे रक्ताचे असे तुम्हाला क्लॉट दिसतील आलेले स्ट्रिप्स. ठीक आहे ना, रक्त असं दिसेल तुम्हाला स्ट्रिप फॉर्म मध्ये. असे हेमोरेजिक स्ट्रिप दिसतात असे, किंवा असे एकतर असे एपिथेलियल हेमोरेजिस मध्ये दिसतील, किंवा असे इकायमोसिस मध्ये तुम्हाला हे रक्ताचे स्ट्रिप्स दिसतील तुम्हाला. ठीक आहे ना. इकायमोसिस म्हणजे काय? जेव्हा स्ट्रिप फॉर्म मध्ये हेमोरेजिस असतात, स्ट्रिप फॉर्म मध्ये असे, त्याला म्हणायचं इकायमोसिस. आणि जेव्हा ते असे पॉइंट फॉर्म मध्ये असतात त्याला म्हणायचं पेटिशियल हेमोरेजिस. पेटिशियल म्हणजे पिन पॉइंट लाईक. आणि इकायमोसिस म्हणजे काय? असे गडद. तर हे हेमोरेजिक स्ट्रिप्स ऑन द अबुमॅझम इज ऑल्सो पॅथोग्नोमिक रिजन ऑफ रिंडरपेस्ट. पुन्हा तुमचा जो स्मॉल इंटेस्टाईन आहे आणि लार्ज इंटेस्टाईन आहे, ह्याच्यावरती जेवढा काही तुमचा एपिथेलियम आहे तो नेक्रोस होतो, नेक्रोसिस होतं. नेक्रोसिस म्हणजे काळ मरतं. तिथला भाग, काळा भाग दिसला तर नेक्रोसिस, लाल भाग दिसला तर हेमोरेजिस. ठीक आहे. काळा म्हणजे नेक्रोसिस, लाल म्हणजे हेमोरेजिस. सध्या पण लक्षात ठेवा. हळूहळू तुम्हाला प्रत्येक गोष्ट कळून जाईल. तर स्मॉल इंटेस्टाईन आणि लार्ज इंटेस्टाईनचा जो एपिथेलियम आहे तो काय होतो? नेक्रोस होतो, नेक्रोसिस होतो. आणि सगळ्यात शेवट चौथं, जो रेक्टल म्युकोजा आहे, रेक्टम बसला, रेक्टल म्युकोजा, तिथे तुम्हाला परत हेमोरेजिक स्ट्रिप्स सापडतात. काय सापडतात? हेमोरेजिक स्ट्रिप्स सापडतात, हेमोरेजिक लाइनिंग सापडतात. ठीक आहे. त्या परत बॅरेड फॉर्म असतात, बॅरेड अपीअरन्स असतात. बॅरेड म्हणजे काय? बॅरेड म्हणजे काय? लाईन फॉर्म मध्ये असं बॅरेड अपीअरन्स. ठीक आहे ना. बॅरेड म्हणजे असं लाईन फॉर्म मध्ये, असं बॅरेड टाइप. ठीक आहे ना. असं बॅरेड टाइप तुम्हाला तिथं अपीअरन्स असतो. मेबी असं, मेबी असं, मेबी असं, कसं पण. बॅरेड म्हणजे असं फक्त तुमच्या रॉडच्या फॉर्म मध्ये. मग रॉड सरळ असेल, तिरपा असेल, उभा असेल, वाकडा असेल, कसा असेल, तर ते बॅरेड अपीअरन्स सापडतं. तर ह्या ज्या जे हेमोरेजिक स्ट्रिप्स आहेत रेक्टल म्युकोजावरच्या, रेक्टमवरच्या म्युकोजावरच्या ज्या हेमोरेजिक स्ट्रिप्स आहेत त्या तुम्हाला झेब्रा लाईक मार्किंग देतात. दाखवतात. तसा झेब्रा असतो ना, झेब्रा. झेब्रा कसं असं एक असतं, असं असतं, असं असतं, असं असतं, तसे असं असं जे मार्किंग असतं झेब्राच्या याच्यावरती, काळ्या पांढऱ्या मार्किंग, तसं हे अपीअरन्स दिसतं. म्हणून ह्याला म्हणायचं झेब्रा मार्किंग. काय म्हणायचं? झेब्रा मार्किंग. एफएमडी मध्ये टायग्रॉइड हर्ट होतं, आणि टायग्रॉइड हर्ट इज अ नेक्रोस पार्ट होता. नेक्रोसचं स्क्रिप्टेड अपीअरन्स होतं, स्क्रिप्ट वाघाच्या स्ट्रिप सारखं, तो नेक्रोस पार्ट होता. आणि हे जे इंटरफेस मध्ये आहे रेक्टल म्युकोजावरती झेब्रा मार्किंग आहे, हा झेब्रा मार्किंग बॅरेड अपीअरन्स आहे, ज्या की हेमोरेजिस आहे, हे नेक्रोसिस नाही. एफएमडी मधलं जे टायगर स्ट्रिप्स आहेत ते नेक्रोस पार्ट होता. आणि इंटरफेस मधला रेक्टल म्युकोजावरचा जो झेब्रा मार्किंग्स आहेत ते काय? तुमच्या हेमोरेजिक मार्क्स आहेत. लक्षात ठेवा. एफएमडी मध्ये नेक्रोस पार्ट, टायग्रॉइड हर्ट, आणि इकडं रेक्टल फोल्ड वरती तुमचे हेमोरेजिक स्ट्रिप्स, झेब्रा मार्किंग. समजलं? तर हे 4 ह्याचे काय? टिपिकल पॅथोग्नोमिक लिजन्स आहेत. काय? टिपिकल पॅथोग्नोमिक लिजन्स आहेत. आणि अजून एक सर्वात महत्वाची गोष्ट राहिली प्रिव्हेन्शन आणि कंट्रोल मध्ये, ती म्हणजे डिसइन्फेक्शन. डिसइन्फेक्शन बद्दल पण मी खूप साऱ्या एफएमडी मध्ये बोललेलो आहे. जे एफएमडी करता आपण डिसइन्फेक्टंट वापरतो तेच डिसइन्फेक्टंट, तीच प्रोसिजर डिसइन्फेक्शनची आपण रिंडरपेस्टसाठी वापरतो. ठीक आहे. आता एक लक्षात ठेवा, प्रिव्हेन्शन म्हटलं की 2 गोष्टी डोक्यात आल्या पाहिजेत. एक म्हणजे वॅक्सिनेशन आणि दुसरं म्हणजे क्वारंटाईन. आणि प्रिव्हेन्शन म्हणजे काय? डिसीज होऊच न देणे. आणि कंट्रोल, कंट्रोल म्हणाल्यानंतर एक 2-3 गोष्टी ठेवायच्या.
ते म्हणजे आयसोलेशन, ट्रीटमेंट म्हणजे त्यामुळे अर्ली आणि प्रॉम्प्ट ट्रीटमेंट. आणि तिसरी गोष्ट लक्षात ठेवायची त्याच्यामध्ये आयसोलेशन झालं, ट्रीटमेंट आणि रेस्ट्रिक्शन ऑफ ॲनिमल मुवमेंट. त्याच्याबद्दल आपण FMDच्या व्हिडिओ बोललो की तो एरिया सील करावा लागतो, मग अफेक्टेड एरियामध्ये अॅनिमल्स नॉन अफेक्टेड एरियामध्ये आणायचे नाहीत, नॉन अफेक्टेड एरियामध्ये अॅनिमल्स अफेक्टेड एरियामध्ये जाणार नाहीत. हे सर्व काय कंट्रोल म्हणजे डिसीज आलेला आहे पण जास्त पसरू द्यायचा नाही, तर हे कंट्रोल याच्यामध्ये या 3 गोष्टी येतात. आणि प्रिव्हेन्शन, डिसीज होऊ द्यायचा नाही, याच्यामध्ये ह्या 2 गोष्टी येतात, वॅक्सिनेशन आणि क्वारंटाईन. आता तुम्ही म्हणताल ह्या क्वारंटाईन मध्ये आणि ह्या आयसोलेशन मध्ये फरक काय? तर आयसोलेशन म्हणजे काय, समजा एखाद्या ग्रुपमध्ये डिसीज आला आणि काही मोजक्या इंडिव्हिज्युअल्सला तो रोग झाला, तर त्या मोजक्या इंडिव्हिज्युअल्सला ज्यांना रोग झालेला आहे त्यांना बाजूला करणे आणि त्यांना बाजूला करून त्यांची ट्रीटमेंट करणे, त्यांची काळजी घेणे म्हणजे आयसोलेशन. पण एखाद्या ग्रुपमध्ये डिसीज आलाच नाही पण त्या ग्रुपमध्ये कुणी नवा इंडिव्हिज्युअल येऊ इच्छितोय, तो येतोय बाहेरून, तर त्याला लगेच आतमध्ये घ्यायचं नाही, त्याला पहिले बाहेर ठेवायचं अंडर ऑब्झर्वेशन की त्याला डिसीज आहे की नाहीये. तर क्वारंटाईन मधला जो प्राणी असतो किंवा जो व्यक्ती असतो त्याला डिसीज आहे आहे का नाहीये हे बघण्यासाठी आपण त्याला वेगळं करतो. त्याला डिसीज असू पण शकतो नसू पण शकतो, त्याला आपण चेक करतो आणि ऑब्झर्वेशन घेतो 15 डेज 20 डेज जे काय व्हॉटेवर ते प्रत्येक डिसीजचे वेगवेगळे डे असतात, तेवढं आपण त्याला म्हणायचं क्वारंटाईन. त्याच्यामध्ये इंडिव्हिज्युअल मे बी अफेक्टेड असू शकतो, मे नॉट बी अफेक्टेड असू शकतो, पण आयसोलेशन मध्ये इंडिव्हिज्युअल अफेक्टेड असतो म्हणून त्याला बाहेर केलेलं असतं. आणि आयसोलेशन इज अ पार्ट ऑफ अ कंट्रोल मेजर अँड क्वारंटाईन इज अ पार्ट ऑफ प्रिव्हेन्शन मेजर. हे लक्षात ठेवा. समजलं? ठीक आहे. हे तुम्हाला नेहमी ह्या कन्सेप्ट नेहमी लक्षात ठेवा, खूप कामाला येते लाईफ मध्ये. ठीक आहे. नंतरची गोष्ट आहे आता वॅक्सिनेशन म्हणतोय, तर रिंडर साठी आपण वॅक्सिनेशन केलं होतं. 90% कशाचं वॅक्सिन झालं. आपण खूप लोकांनी हे सर्व मेजर्स वॅक्सिनेशन, क्वारंटाईन, आयसोलेशन, ट्रीटमेंट, रेस्ट्रिक्शन ऑफ ॲनिमल मुवमेंट हे सगळं केल्यानंतर हा डिसीज कुठं आटोक्यात आलाय. त्यात सर्वात महत्त्वाचं कुठलं आहे? वॅक्सिनेशन. ह्या वॅक्सिनेशन मध्ये जो शब्द आहे वॅका, वॅक्सिनेशन मध्ये शब्द आहे वॅका, त्याचा मिनिंग आहे काऊ. आणि जेव्हा पहिलं वॅक्सिन तयार केलं होतं स्मॉल पॉक्स वरती एडवर्ड जेन्नरनी, ते एका काऊ पासून तयार केलं होतं, काऊ पॉक्स पासून. म्हणून ते काऊ पासून पहिले वॅक्सिन तयार केलं होतं म्हणून वॅक्सिनेशनचा शब्द झाला म्हणजे वॅका, काऊ, म्हणून वॅक्सिनेशन शब्द प्रचलित आला, लोकांना समजलं. म्हणून जेव्हा जेव्हा आपण वॅक्सिनेशन असतो तेव्हा आपण गायीचा उल्लेख करत असतो, ते लक्षात ठेवा. ठीक आहे. ही वेटरनरीची देण आहे पहिली. पण एडवर्ड जेन्नर इज नॉट अ वेटरनरी ना, तो ब्रिटिश फिजिशियन होता, तो ह्युमन डॉक्टर होता, पण त्यांनी काऊ पासून वॅक्सिन तयार केलं होतं टू ट्रीट स्मॉल पॉक्स. आणि मला वाटते तुम्हाला सर्वांना ती गोष्ट माहित असणार आहे, आपण 12वीला ती गोष्ट शिकलेली आहे. ठीक आहे. तर रिंडर करता महत्वाच्या 4 वॅक्सिन आहेत. 1, 2, 3, 4. पहिली वॅक्सिन कुठली? कॅप्रेनाइज वॅक्सिन. ही जी कॅप्रेनाइज वॅक्सिन आहे, कॅप्रा म्हणजे गोट, ही वॅक्सिन गोट पासून तयार होते म्हणून म्हणायचं कॅप्रेनाइज वॅक्सिन. ही वॅक्सिन तयार केली ती एडवर्ड जेन्नरनी स्मॉल पॉक्स करता पण वॅक्सिन तयार केली होती आणि एडवर्ड जेन्नरनी रिंडरपेस्ट करता पण वॅक्सिन तयार केली होती. आणि आज हे दोन्ही डिसीजेस इरॅडिकेटेड आहेत. ठीक आहे. तर कॅप्रेनाइज वॅक्सिन तयार कोणी केली? एडवर्ड जेन्नरने तयार केली. हा एडवर्ड जेन्नर कोण आहे? फादर ऑफ इम्युनॉलॉजी, फादर ऑफ वॅक्सिन. फादर आहे इम्युनॉलॉजीचा, हे आहे. इम्युनॉलॉजी म्हणजे काय? अँटीजन अँटीबॉडीचा अभ्यास म्हणजे इम्युनॉलॉजी. आपण डिटेल शिकणार आहोत इम्युनॉलॉजी बद्दल. ठीक आहे. त्यामध्ये वॅक्सिनेशन डिटेल मध्ये आपण परत शिकणार आहोत. सुद्धा लक्षात ठेवा, एडवर्ड जेन्नर हा फादर ऑफ इम्युनॉलॉजी आहे आणि त्यांनी कॅप्रेनाइज वॅक्सिन तयार केली रिंडरपेस्ट करता. पण ही वॅक्सिन फक्त आणि फक्त इंडिजिनस कॅटेगरीवरच काम करते. हा एडवर्ड जेन्नर होता ब्रिटिश, तो होता युरोपामधला. तर ही जी वॅक्सिन होती ना त्यांनी युरोप मधल्या गोल्ड पासून तयार केली आणि ती युरोप मधल्या कॅटेगरीवरच काम करू शकत होती. ठीक आहे. त्या वॅक्सिनचा तोटा आहे की बाहेरच्या आफ्रिकन कॅटल्स वरती किंवा इंडियन कॅटल्स वरती काम करत नव्हत्या, त्या फक्त युरोपियन कॅटलवर ती वॅक्सिन काम करायची. ठीक आहे ना. आणि कशी वॅक्सिन आहे? लाईव्ह आणि ऍटेन्युएटेड, जिवंत आहे पण हात बांधलेली आहे. ती लाईव्ह ऍटेन्युएटेड काय असते, किल्ड वॅक्सिन काय असते, लाईव्ह वॅक्सिन काय असते, आपण सगळं नंतर बघणार आहोत. ठीक आहे. तात्पुरतं लक्षात ठेवा,
ही वॅक्सिन कुठली आहे? लाईव्ह ऍटेन्युएटेड आहे आणि ही वॅक्सिन इम्युनिटी प्रोव्हाइड करते 9 ते 11 वर्ष. किती? 9 ते 11 वर्ष. दुसरी वॅक्सिन आहे लॅपिनाइज वॅक्सिन. लॅपी म्हणजे रॅबिट. जी रॅबिट पासून वॅक्सिन तयार केली जाते त्याला म्हणायचं लॅपिनाइज वॅक्सिन. ही वॅक्सिन मात्र सगळ्या कॅटेगरीवर काम करते. जगातल्या सर्व कॅटेगरीवरती ही वॅक्सिन काम करते. कोणापासून तयार केलेली आहे? रॅबिट पासून तयार केलेली आहे. अगेन लाईव्ह आहे, ऍटेन्युएटेड आहे, पण ही वॅक्सिन इम्युनिटी प्रोव्हाइड करते फक्त 2 to 3 इयर्स. किती? 2 to 3 इयर्स फक्त ही वॅक्सिन इम्युनिटी प्रोव्हाइड करते. तिसरी वॅक्सिन आहे टिश्यू कल्चर इंटरपेस्ट वॅक्सिन. टिश्यू कल्चर इंटरपेस्ट वॅक्सिन म्हणजे काय? जी टिश्यू कल्चर पासून तयार केली आहे. कशापासून तयार केली आहे? टिश्यू कल्चर पासून तयार केलेली आहे. ती कशी आहे? परत लाईव्ह ऍटेन्युएटेड आहे आणि इम्युनिटी देते मात्र 2 वर्षाकरता. किती वर्षाकरता? 2 वर्षाकरता इम्युनिटी प्रोव्हाइड करते. ठीक आहे. ही सर्वात कॉमनली यूज होणारी वॅक्सिन कुठली आहे? टिश्यू कल्चर इंटरपेस्ट वॅक्सिन, विच इज द मोस्ट कॉमनली यूज वॅक्सिन फॉर इंटरपेस्ट टिश्यू कल्चर वॅक्सिन. आणि आजकाल सर्व वॅक्सिन आहे टिश्यू कल्चर आहे. मोस्टली कॉमनली प्रश्नाला कुठली वॅक्सिन यूज केली जाते तर मोस्ट ऑफ रोगांसाठी टिश्यू कल्चर केली जाते. एक्सेप्शन आहेत ते तुम्हाला नंतर सांगेल. मस्त लक्षात ठेवा, मोस्टली टिश्यू कल्चर वॅक्सिनच मोस्ट ऑफ रोगांसाठी आपण सध्या वापरतो सध्याच्या जगामध्ये. ठीक आहे. तर हिचा पहिला डोस आपण देत होतो पहिल्या वीकला, जेव्हा अॅनिमलचं एज फर्स्ट वीकचा आहे तेव्हा त्याचा पहिला डोस द्यायला पाहिजे होता. दुसरा डोस हा अॅनिमलचं एज जेव्हा 5 वीकचं होतं तेव्हा दिला पाहिजे, कॅटलचं एज. तिसरा डोस आपण देत होतो जेव्हा त्याचं वय 6 महिन्याचं व्हायचं. तर त्याचा 3 डोस द्यावा लागतात ह्या वॅक्सिन मध्ये. पहिला डोस पहिल्या वीक मध्ये, दुसरा डोस त्याचा 5व्या वीक मध्ये, तिसरा डोस 6व्या मंथ मध्ये. 6वा मंथ म्हणजे 4 ते 4 तर 8, 4 ते 12, 4 ते 16, 4 पंचे 20, 4 सक 24, 24व्या वीकला. ठीक आहे ना, अराउंड 24-25 वीकला. तर ते तुमचा तिसरा डोस. आणि पुन्हा दरवर्षी आफ्टर 2 इयर्सनी ही वॅक्सिन रिपीट करायची. का 2 इयर्सनी रिपीट करायची? कारण प्रोव्हाइड्स इम्युनिटी फॉर ओनली फॉर 2 इयर्स. ओके. आणि सगळ्यात शेवटची वॅक्सिन आहे फ्रीज ड्राईड गोट टिश्यू वॅक्सिन. कुठली आहे? फ्रीज ड्राईड गोट टिश्यू वॅक्सिन. ही एक वॅक्सिन आहे. ही जास्त प्रचलित नाहीये, पण हिचे लक्षात ठेवा वैशिष्ट्य, ही प्रोव्हाइड करते इम्युनिटी फॉर 14 इयर्स, 14 वर्ष. सगळ्यात जास्त इम्युनिटी प्रोव्हाइड करते फॉर 14 इयर्स. आणि सर्वात कमी इम्युनिटी पण प्रोव्हाइड करते टिश्यू कल्चर इंटरपेस्ट वॅक्सिन, ओनली फॉर 2 इयर्स. ठीक आहे. बट फ्रीज ड्राईड गोट टिश्यू वॅक्सिन ला आपण FDGTV म्हणतो, ती प्रोव्हाइड करते इम्युनिटी फॉर 14 इयर्स. ठीक आहे, समजलं. आणि शक्यतो फ्रीज ड्राईड ज्या वॅक्सिन असतात ना, फ्रीज ड्राईड वॅक्सिन असतात त्या किल्ड असतात. कशा असतात? किल्ड असतात. म्हणजे ह्या 3 लाईव्ह ऍटेन्युएटेड आहेत, 1, 2, 3, आणि जी फ्रीज ड्राईड आहे ती किल्ड वॅक्सिन. ठीक आहे, समजलेत का? बस एवढं होतं इंटरफेस बद्दल. तुमच्या काही अडचणी असतील कमेंट्स मध्ये सांगा, आणि अजून काही माझ्या अपेक्षा असतील ते पण सांगा. ठीक आहे, धन्यवाद.